अंकिता आणि कुणालच्या लग्न सोहळ्यासाठी आपण कोकणात आलो आहे आणि आत्ता माझ्याबरोबर आपली सावनी रवींद्र आहे. खरं तर ती आली होती मुलाकडनं, पण ती आता झाली आहे मुलीकडची. आता हळद बनवायचं काम सावनी करत होती. खूप स्वागत राजनी मराठी. हॅलो दर्शू, कशी आहे? मी एकदम मस्त. इतकं छान वाटतंय ना, आपल्या मुंबईत इव्हेंट्सला भेटत नाही होत, कोणाच्या तरी लग्नाला रिलॅक्स चिलमध्ये आपण आता एन्जॉय करतोय. मस्त वाटतंय. कोकणात आली आहेस तू स्वतः कोकणाची आहेस आणि इथे लग्न अटेंड करायला आली आहेस. बरं, खूप छान असतं ना, एन्जॉयस तो डेस्टिनेशन वेडिंग. करेक्ट. अरे मी ह्या साईडच्या कोकणाच्या तळ कोकणात कधी आले नव्हते. मी रत्नागिरीची आहे. सो आमच्या साईडचं जरी कोकणच असलं तरी त्या दोन्हीकडच्या पद्धती खूप वेगळ्या आहेत. सो त्यामुळे मी खूप जास्ती उत्सुक होते तळ कोकणातलं लग्न अटेंड करायला. आणि आज कुणाल आणि अंकिताच्या लग्नाच्या निमित्ताने मी इथे आली आहे आणि इथला माहोल इतका भारी आहे ना. म्हणजे आत्ता आपण आहोत लक्ष्मी केशव मंदिरात आणि मी आज सकाळी इथे पोचले तेव्हा कुणीही नव्हतं दर्शू. इथे धुकं होतं प्रचंड आणि हे मंदिर इतकं सुंदर आहे. मी सकाळी पटकन आले, आवरलं, मंदिरात गेले आणि मी लिटरली अर्धा तास गायले देवासमोर बसून. इतकं छान आणि शांत वाटलं ना मला. म्हणजे काय म्हणू, मच नीडेड ब्रेक मला आज ह्या लग्नाच्या निमित्ताने का होईना मिळाला आहे. अंकिता आणि तू जसं मगाशी मला म्हणालीस की तू गायली आहेस कुणालसाठी, राईट? या दोघांसोबतचं ते नातं, ते रिलेशन कसं आहे? आणि आत्ता म्हणजे खूप एक्सायटेड आहेत ते दोघं जण आणि प्रत्येक गोष्टीकडे इतकं विशेष लक्ष देत आहेत. सो हे कसं वाटतं? ते दोघं खरंच त्यांच्या म्हणजे काय मेड इन हेवन म्हणतात ना, तसे आहेत. म्हणजे मी त्यांना आत्ता रिसेंटली आम्ही भेटलो होतो तेव्हा विचारलं तुमची काय स्टोरी आहे, मला जरा सांगा. तर ते काही आधी सांगत नव्हते बराच वेळ, पण नंतर म्हटले की खरंच आम्हालाही कळलं नाही की आम्ही कसे भेटलो. झीच्या रेड कार्पेटवर कधीतरी भेटले ते, आणि तेव्हा मीही होते तिथे खरं तर. पण तेव्हा माझी कुणालची नवीन ओळख होती. म्हणजे मी संगीतकार गायक असंच एवढंच नातं होतं. पण आता वी हॅव बिकम अ फॅमिली. खरंच मला त्यांच्या फॅमिलीचा भाग असल्यासारखं वाटतं. आणि ते दोघं खरंच खूप गोड आहेत, खूप जेन्युइन आहेत, प्रचंड मच्युअर्ड आहेत. म्हणजे त्यांच्या वयाच्या मानाने ते इतक्या मोठमोठ्या जबाबदाऱ्या आत्ताच इतक्या कमी वयात घेत आहेत आणि त्या छान प्रकारे निभावत आहेत. मला खरंच त्यांचा खूप अभिमान वाटतो. आता नेमकी कोणाकडनं आहेस, मुलाकडनं की मुलीकडनं? मी मुलाकडनं होते, पण आता मी दोन्हीकडची आहे. सो पण आत्ता तरी पण मला एक अशी वहिनी वाईब येते. म्हणजे मला अंकिता ही माझी वहिनी होणार आहे असं एक फील येतोय. पण मी दोन्हीकडची आहे यार, कम ऑन. भारी आहे, मस्त फिलिंग आहे. त्यांच्यासाठी म्हणजे त्यांनी स्वतःसाठी गाणी बनवली छान आणि खूप मस्त आहेत. म्हणजे कोकणची परी असू देत किंवा लग्नासाठीचं ते गाणं जे तू गायली आहेस, राईट? आणि मी गायली आहेत आणि दोन्ही गाणी प्रचंड वेगळी आहेत. कुणाल करणचं म्युझिक इतकं काय म्हणेन मी, मला फारच मजा येते त्यांच्याबरोबर काम करताना. नेहमी खूप असं आत्ताचा साऊंड आहे त्यांचा आणि प्रत्येक गाण्यात एक वेगळी वाईब असते त्यांची, स्वतःचा एक विचार असतो. सो ते मांडताना खरंच खूप मजा येते. कोकणची परीमध्ये असं खूप छान असं ड्रीमी रोमॅन्टिक असं सगळं आहे. लगीन सराईमध्ये सगळं लग्नाचं वर्णन आणि आय एम शुअर की इथून पुढच्या अनेक लग्नांमध्ये हे गाणं नक्की वाजेल याची मला खात्री आहे. सो मला खूपच भारी वाटलं दोन्ही गाणी गाऊन. पण आता हळद आहे आणि अंकिता आणि कुणालची हळद इथे होते. या इतका सुंदर माहोल, इतकं मस्त डेकॉर, सगळं छान आहे. कोणतं गाणं सुचतंय तुला? अंकितासाठी कोणतं गाणं डेडिकेट कर? माझं ऑल टाईम फेवरेट गाणं जे माझ्याकडनं अनेक जणांनी अनेक वेळेला ऐकलंय, पण आज मला ते अंकितासाठी गाताना जास्ती आनंद होतोय. गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली, सनईच्या सुरामंदी चौघडा बोलतो दारी ग पोरी नवरी आली. हो सजणी मैत्रिणी जमल्या अंगणी, चढली तोरण मांडवदारी, किन किन कांकण ऋणू झुणू पैंजण, सजली नटली नवरी आली, गोऱ्या गोऱ्या गालावरी चढली लाजची लाली ग पोरी नवरी आली. ए आला नवर देव येसिला ग, देव नारायण आला ग, ए मंडपात गण गोत सार बैसल ग, मोर ढोल ताशा वाजिर. खूप मस्त. इतकं छान वाटलंय ना सावनी तुला आता इथे असं लाईव्ह गाताना बघून. खरंच खूप मस्त वाटलं आणि मज्जा करूया 2 दिवस. धमाल करूया.
थँक्यू सो मच. पण ह्याचं हॅशटॅग एकदम कमाल आहे. हॅशटॅग सूर जुळले. सूर जुळले खूप मस्त आहे हा हॅशटॅग. जर आशीर्वाद दे, काय आशीर्वाद दे? असेच सुरेल नांदा. थँक्यू.